प्रेमाची गोष्ट मालिकेत मुक्ता ही कोळी कुटुंबाला सांभाळताना दिसते। ती सईपासून इंद्रापर्यंत सगळ्यांसाठी सर्व काही करताना दिसत आहे। ती सगळ्यांची योग्य ती काळजी घेताना दिसते। आता त्यांच्या घरात सावनी आणि आदित्य राहायला आले आहे। सावनी मुक्ताला सतत त्रास देताना दिसते। ती आदित्यच्या मनात देखील कोळी कुटुंबियांविषयी वाईट गोष्टी भरवताना दिसते। आता मालिकेच्या आजच्या भागात काय होणार, चला जाणून घेऊया। आदित्य ज्या परिस्थितीमधून जात आहे ते पाहून मुक्ताला अतिशय वाईट वाटले आहे। मुक्ताने सागरला सर्व घडलेला प्रकार सांगितला आहे। त्यानंतर सागरला प्रश्न पडतो की आता आदित्यला कसे सांभाळायचे, पालक म्हणून आपण काय करायला हवे, अशा अनेक गोष्टी सागरच्या मनात येतात। मुक्ता सागरला धीर देते की आपण आदित्यला विश्वास द्यायला हवा की आपण सगळी त्याची माणसे आहोत, एक कुटुंब आहोत, आपण त्याचे कधीही वाईट होऊन देणार नाही। त्यासाठी मुक्ता काही गोष्टीचे आयोजन करते। आता हे सगळं पाहिल्यावर आदित्य कसा वागणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत। सकाळी उठल्यानंतर सावनी स्वातीकडे कॉफी मागते। ते पाहून इंद्रा चिडते। तुला जे हवं ते स्वतःच्या हाताने घेत जा, असं इंद्रा तिला स्पष्ट सांगते। त्यानंतर त्या दोघींमध्ये चांगलेच वाजते। शेवटी सावनी तिथून निघून जाते। काही वेळानंतर सावनीचे क्रेडिट कार्ड बिल न भरल्यामुळे एक व्यक्ती बिल घेऊन येतो। सावनी त्या व्यक्तीशी भांडते, असे माझ्याकडे सध्या पैसे नाहीत, मी आले की देईन। पण ती व्यक्ती कोणाचंही ऐकायला तयार नसते। शेवटी सागर तिथे येतो आणि तमाशा नको म्हणून सावनीचे बिल भरतो। त्यानंतर तो सावनीला आजपासून आदित्यचा सगळा खर्च मी उचलेन असं बोलतो। तसंच तुझ्या गरजेच्या गोष्टीही करेन। तेवढ्यात मुक्ता येते आणि तो मुक्ताला शॉपिंगसाठी क्रेडिट कार्ड देतो। ते पाहून सावनीचा जळफळाट होतो। मुक्ता सागरवर असलेल्या प्रेमाची कबुली देणार असते। ती आरशामध्ये पाहून प्रॅक्टिस करत असते। तेवढ्यात आदित्य तिथे येतो आणि मुक्ताला आमच्या पप्पांना माझ्यापासून दूर करू नका असे म्हणतो। आता मुक्ता काय पाऊल उचलणार हे पाहण्यासारखे आहे।